माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या घरावरती काल दारूची बाटली फेकल्याचं प्रकरण घडलं होतं। त्यानंतर खरं तर शेकापचे कार्यकर्ते संतप्त झाले होते। या संतप्त कार्यकर्त्यांनी खरं तर या ठिकाणी दारूची बाटली पडली होती तो संपूर्ण परिसर असेल, त्याचबरोबर स्वर्गीय आमदार आबासाहेबांचा फोटो असेल, हा दुग्धाभिषेक घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर शेकापच्या कार्यकर्त्यांचं हे खरं तर मंदिर मानलं जातं आणि अपवित्र मंदिर हे स्वच्छ करण्याकरता शेकापच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण या परिसरामध्ये दह्या दुधाचा अभिषेक घातलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपल्याबरोबर काही संतप्त कार्यकर्ते, काय सांगताल, काय नक्की चालू आहे? हे या ठिकाणी जे सांगोला तालुक्याचं जे दैवत आहे, ज्या या ठिकाणी असणाऱ्या या दैवतानं इथं असणारा जो गरीब आहे, वंचित आहे, उपेक्षित आहे, नडलेला आहे, पिसलेला आहे, अशा सगळ्यांना या ठिकाणी समतेच्या एका धाग्यामध्ये गुंफून घेऊन खऱ्या अर्थानं सांगोला तालुक्याला या दैवतानं जगाच्या नकाशामध्ये सांगोल्याच्या शिरपेचात ज्यांनी मानाचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुरा ठेवला। या ठिकाणी काल जो आमच्या मंदिरावरती आमच्याच नव्हे तर समस्त सांगोला तालुक्यातील गोरगरीब जनतेचं हे आबासाहेबांचं निवासस्थानमध्ये एक मंदिर आहे आणि त्या मंदिरावरती जे भ्याड हल्ला आणि अपवित्र अशा दारूच्या बाटल्या फेकल्यामुळं समस्त बहुजन बांधवांच्या वतीनं आबासाहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक आणि या बंगल्याचं शुद्धीकरण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। आपण बघितलं असेल की संपूर्ण बंगल्याचं शुद्धीकरण आता करण्यास सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर अनेक कार्यकर्ते आता संतप्त झाले आहेत, प्रत्येकाने निषेधाला देखील घोषणा दिलेल्या आहेत। थोड्याच वेळात आता मोर्चाला देखील इथं सुरुवात होणार आहे। सांगोल्याहून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।